आयुष्यात लक्षात ठेवा, एन्जॉय करत राहायचं. काही होऊ दे, ब्रेकअप होऊ दे, भांडणं होऊ दे, घरच्यांशी भांडणं, मित्राशी भांडणं, आयटमशी भांडणं, काही होऊ दे नाही का, एन्जॉय करत सोडायचं नाही. मिनिमम इन्व्हेस्टमेंट मध्ये पण आपण एन्जॉयमेंट करू शकतो. सो एकटे असेल तर एकटे फिरायला जा, गाडी असेल तर गाडीने जा, गाडी नसेल तर ट्रेनने जा, बसने जा, PMT जा, पायी निघा, पण घराच्या बाहेर निघा. घरात बसून काय होत नाही भावांनो. नमस्कार भावांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अजून नवीन एका ब्लॉग मध्ये. आज आपण चाललोय, आपल्या चुलत भावाचं लग्न आहे, तिकडे चाललोय. ते लग्न आहे काय ते गाव आहे लोणावळा आहे ना, आपलं लोणावळा. त्याच्या 10 किलोमीटर अलीकडे काने फाटा म्हणून काहीतरी, म्हणजे काहीतरी नाही, काने फाटा म्हणून गाव आहे. 10-15 किलोमीटर लोणावळा तिथून पुढे आहे. तर तिकडं चाललेलो आहे. सिग्नल नाही रे, मॅप सेट आहे, रोड सेट आहे, गाडी सेट आहे, मी सेट आहे. चलो. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली. आज आपण चाललोय, म्हणजे सोलो राईड चालली आपली आज. मोरे भाऊ नाही येतात, मला एकटं वाटतंय. ठीक आहे, काही विषय नाही, मोरे भाऊ नाही येतात. चला जाऊ. जास्त नाही डिस्टन्स आहे आपलं, हे 22 किलोमीटर आहे. म्हणजे तरी 40 मिनटं लागतील जायला, 40-50 मिनटं. 22 किलोमीटर म्हणजे अर्धा तासाच नियर रूट पुढं. आणि या रूटने मी पहिल्यांदा चाललोय, काय आयडिया नाही मला रूटची. ठीक आहे. आणि एक सीन झालं रे भाई, जे गोप्रोचं जे माउंट असतं ना हेल्मेटचं, ते हरवलं. देवा देवा देवा, ते भेटत नाही कुठं. त्याच्यामुळे मी आता हे जे आपण फ्लोटीला लावलं होतं ना माउंट, ते वाला माउंट कनेक्ट केलंय. थोडा कॅमेरा अँगल वियर्ड येत असेल, पण भाई प्लीज ऍडजस्ट करून घ्या एका व्हिडिओसाठी. नेक्स्ट व्हिडिओ मी नवीन घ्यायला चाललो होतो रे, पण जवळपास शॉपच नाही कुठं. सगळे शॉप आहेत ना आता या लोकेशन पासून 30-40 किलोमीटर डिस्टन्सवर आहे. आणि मला तिकडून इकडे रिटर्न येऊन परत त्या रूटला लागायचंय. म्हणजे मला ते लेंदी झालं असतं. आणि आपलं लग्न आहे 12 वाजेचं, आता वाजले 9:37. त्याच्यामुळे ते टाइम कव्हर झाला नसतं एवढा. झाला पण असतं, पण मग ते मजा नाही ना भाई. 12-12:30च्या लग्नाला म्हणजे जाऊन 12 वाजता जाणार अर्थ नाही, लवकर जायचं जरा. आपला आजचा स्पेशल फक्त मोठं व्लॉग राहील, डेडिकेटेड पूर्णपणे बाईक राईडसाठी. बाकी कसे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मोबाईल लावलं चार्जिंगला येतं हे आपलं हे गोप्रोचे केबल दिले, 1 नंबर केबल आहे भाई. जेवढी लेंथ पाहिजे ना मला गरजेची होती तेवढंच लेंथची केबल पण येते, एकदम प्रॉपर आहे. आणि हा असा रोड चालू आहे टण्या. काही डोंगर दिसतोय का समोर? डोंगर, तो डोंगर. मावशी थांबा. असं मस्त वातावरण राहणार पावसाळ्यात. मजा येते रे या रोडला. म्हणतात लोणावळा साईडचा जो रोड आहे ना, हायवे, फुल राईडला वगैरे येतात लोक. पुणे टू लोणावळा, मुंबई टू लोणावळा, असं नाही का. तो रोड आहे म्हणतात, भारी रोड आहे. बघा आपण पावसाळ्यामध्ये ट्राय करू तिकडे जायचं. तिकडे 2 किल्ले पण आहेत. परत आपलं हे पण आहे, पावना लेक पण आहे त्या रूटलाच. आपण आता आहे तळेगाव दाभाडे या गावामध्ये. हा भाई गरम होतं रे, 10 वाजले पण एवढं गरम होतं ना, फुल घामाघूम झालोय मी. त्यात भाई मी नॉर्मल जॅकेट घातलंय आपलं, पण माहिती आहे रायडर जॅकेट भाई, रायडिंग जॅकेट घालून लोक कशी फिरतात रे उन्हाळ्यात. एवढं रायडिंग वगैरे जॅकेट घालून, फुल आर्मर वगैरे टाकून, कस काय ब्रो. वातावरण पण आज जरा तापलेलंच आहे, म्हणजे सूर्य दिसत नाही, पण असं ऊन लागतंय. ऊन म्हणजे टेम्परेचर हीट फील होती ना भाई. 6 किलोमीटर काने फाटा, कामशेत इथून 10 किलोमीटर, मुंबई 27 किलोमीटर. 27 होता, 57 असेल भाई. आता हा काय विषय, 2 रस्ते झालेत, कोणत्या रस्त्याने जाऊ? काय सुचणार रे. एक तर भाई मोटरसायकलचा विषय आहे, इकडे काहीतरी सीन आहे की नाही का, 4 व्हीलरचे रोड वेगळे आहे आणि बाईकवाल्यांसाठी रोड वेगळा आहे. सध्या तरी हा सर्व्हिसच रोड आहे, पण असा काहीतरी सीन आहे. डोंगर डोंगर डोंगर
कसं हिरवळ वातावरण झाल्यावर कसा होईल विषय पावसाळ्यात, फुल मजा. नेशनल हाईवे भाई, भूख लागली रे. मैंने कुछ खाया ही नहीं है भाई, नाश्ता ही नहीं किया, वैसे ही निकलो हूँ मैं. चहा पिला फक्त तसंच निघालो. हा व्लॉग थोडा छोटा होईल बरं का दरवेळेस पेक्षा आपला. काय नाही, मी फक्त जे आता दिसतंय तुम्हाला ब्लॉग मध्ये तेवढंच राहणार आहे की बाईकवर चाललो आणि बाईकवर येतोय, बाकी काय नाही. वेडिंग वगैरे तर मी ते शूट नाही करणार, मला ते ऑकवर्ड होईल भाई. कुठं ते भाई असं वाटलं भाई फ्लेक्स मारतोय कॅमेरा घेऊन, त्याच्यामुळे ते नाही करणार मी. आपला ब्लॉग झाला, कॅमेरा आपल्या 4 व्हीलर टाकून देणार डिकीत आणि निघताना हेल्मेट टाकणार आणि निघणार, बस एवढाच विषय. भावांना जरा प्लॅन सजेस्ट करा ना कमेंट मध्ये, कुठं उन्हाळ्यात कुठं जायला पाहिजे. म्हणजे आपण आता राजगडला जाणार आहे, किल्ले वगैरे तर जाणारच आहे आपण, पण अजून आता मध्ये स्विमिंग पूलला गेलो होतो. इकडे पुढे 10 किलोमीटर पुढे वेट एन्जॉय, तिकडे पण जायचं आपल्याला. हो, बाईकवर जमलं तर बाईकवर, नाही तर 4 व्हीलर आणता आली तर 4 व्हीलरवरती येऊ. मजे करेगे, मजे. भाई 140 मीटर कुठं आहे? पप्पांनी तर हेच लोकेशन पाठवलेलं मला. यार मॅपने गांडावला भाई परत. हे मॅप आहे ना दरवेळेस गंडवतो माहिती, दरवेळेस गंडवतो मॅप. बघतो थांबा जरा, लोकेशन बरोबर आहे. रामकृष्ण हरी मंगल कार्यालय तिकडे आहे. आणि जस्ट मला आहे ना कोण दिसलं माहिती का? दर्शन दिसलं, दर्शन समोर चाललंय का बाईकवर. आयला हेल्मेट लय खाली येते, कॅमेरा समोर चाललंय तर दर्शन आहे. भाई ने पहचान लिया क्या? काय रे, कुठं टॉयलेट? गाडी लावाय, सावली बघाय पाय. स्टेशनला पोहोचलोय आपण. आता थोड्या वेळात लग्न आहे, कपडे वगैरे चेंज करू. बाय बाय भाई. गाडी चालून दमलो, हॉलमध्ये आलोय. नाही हॉलमध्ये नाही, म्हणजे हॉल दिसला आपल्याला तिथं. आता तिथून थोडं पुढं आलोय मिसळ खायला, भूक लागली. हॉलमध्ये होता नाश्ता, पण मला मिसळ खायची होती म्हणून मिसळ खायला आलोय. पुढे इथे कामशेत जवळ आहे, इथून 5 किलोमीटर आहे कामशेत. आणि कॅमेऱ्याच्या मागं बसले दर्शन शेठ. मिसळचा विषय सगळा इकडं. खाऊ मिसळ वगैरे खाऊ आणि मग कपडे चेंज करून लग्नात तर मी नाही रेकॉर्ड करणार, मला ते ऑफवर्ड होते. बाय बाय. मिसळचा विषय, मिसळ खाऊ मस्तपैकी, मजा करू. मस्त मिसळ खाऊ, एन्जॉय करू. आपण आता लग्न झालेलं आहे तिकडं. काय असा आपला आजचा गेटअप आहे. कसं दिसतंय सांगा चॅटमध्ये, कमेंटमध्ये. दर्शन भाऊ आहेत मागं, त्यांचा गेटअप, त्यांच्याबद्दल सांगा. आता आपण थोड्या वेळाने जेवण वगैरे झालं, लग्न झालं, आता थोड्या वेळाने आपण निघू घराकडं. हॉल पलीकडे होता हे, म्हणजे हा पण लॉन आहे, पण हा जरा कसं इव्हिनिंगचं आहे. भावांनो, लग्नाचा विषय झालेला आहे आणि आता आपण निघालोय घराकडं. हा गरम होतं रे भाई, गाड्या फुल फास्ट चालू आहेत. आपल्याला युटर्न मारायचं आहे इथून आणि युटर्न मारून घराकडे निघायचं आहे. चलो. हा अशा पद्धतीने आपण आपल्या रूटला लागलेलो आहे. निघालो आता इथून. मजा आली लग्नाला, मस्त सगळे भेटले, नातेवाईक आपले सगळे पाहुणे भेटले. भारी वाटलं सगळ्यांना भेटून, सगळ्यांना बघून. कोणतरी आरसा वर खाली केला रे भाई. ऐसा नहीं करना है ब्रो, किसी के गाड़ी का ऐसा आरसे के साथ छेड़खानी मत करो यार. वो आरसा ऐसा सेट किया होता है भाई, वो हर बार सेट करना पड़ता है फिर. हाँ अजून एक गोष्ट,
की रिटर्न जाताना आपण एकटे नाही आहे. आता येताना जसं एकटे होतो तसं रिटर्न जाताना आपल्यासोबत ओम पण आहे. आपण आता 2 जण चाललोय सोबत. आपलं 4 व्हीलर मध्ये जागा होत नव्हती, त्याच्यामुळे त्याला आपण आपल्या गाडीमध्ये घेतलाय. तसं पण मी एकटा जाणार होतो रिटर्न, सो तो ऍड झाला. मला लागली खूप तहान. हा थांब ना, पाणी पिऊ आपण. मला पण प्यायचंय. 5 मिनिटं आपण बघू पाणी कुठे भेटते चांगलं, बॉटल वगैरे मस्त. ऊसाचा रस वगैरे पिऊ. ते लेफ्ट घ्यायचंय, घेऊ लेफ्ट. इथे थांबू आपण, पाणी वगैरे पिऊ. नाश्ता तर नाही, पाणी पिऊ थंड, काहीतरी रस वगैरे पिऊ आणि मग निघू. ठीक आहे. थांबलोय आपण इथं. मोबाईल काढून घेतो पहिला. हा शेड बसलेत आपले. सांग ना 2 सांग. हा अनेक बिस्लरी घे रे. हा लय वैताग आला भाई. गाडी चालून आज. हुश बसतो जरा 5 मिनिटं. ट्रॅफिक नुसतं गाड्या असते ना, कंटिन्यू कंटाळते गाडी चालवायला. आणि जरा असं लग्न वगैरे करून निघालं असलं, काही इव्हेंट असेल तेव्हा निघतो, तेव्हा काय वाटतं. हा ठीक आहे भाई. आपलं झालं ऊसाचा रस पिऊन. पाणी पिलं, ऊसाचा रस पिला, जरा बरं वाटतंय. सगळा थकवा बऱ्यापैकी गेलाय थोडाफार. हा आता निघालो आपण घराकडे. पुढे लाल लाल दिसतंय मी आपलं, मी ट्रॅफिक आहे पुढं. आता इथं जरा कसं निवांत रोड आहे. भाऊंनो आपण व्लॉग बनवतो ना, व्लॉगचं म्हणजे नाही का एक पॉझिटिव्ह गोष्ट. पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहे, पण एक गोष्ट मला जी शेअर करायची तुमच्यासोबत ती म्हणजे भावा अभिजित चव्हाण, तुला सांगतो मी 2050 मधून जो बघतोय ना ही व्हिडिओ भविष्यातून, भावा तुझ्यासाठी व्हिडिओ बनवतोय मी. या ज्या सगळ्या व्हिडिओज बनवतोय ना तुझ्यासाठी बनवतोय. काय तुझ्यासाठी म्हणजे तू काय टाकलंय आयुष्य तुझं 2024 पासून ते 2050 पर्यंत आणि तिथून पुढं, हे सगळे व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी. आणि सोबतच म्हणजे आपले मोरे भाऊ 2050 मधून बघतायत. मोरे भाऊ खास या व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि तुम्ही सगळे व्ह्यूअर्स जे पण आपले भविष्यात जॉईन होतील सगळे, तुमच्या सगळ्यांसाठी हे सगळे जे व्हिडिओ आहेत, ते सगळ्या गोष्टी त्या सगळ्या चालू आहेत आपल्या. आपण इंस्टाग्रामला फोटो अपलोड करतो नाही का, रील बनवतो, पण त्याच्यात आपली मेमरी म्हणजे नाही का, आपण आज रील टाकली, काल कुठेतरी गेलो फिरायला, आज रील टाकली, ठीक आहे. आपल्याला मेमरी राहते ती आज पुरती, उद्यापुरती, परवापुरती, आठवड्याभरापुरती, की त्या रीलमध्ये काय केलं तेवढंच लक्षात येतं आपल्याला. महिन्याभरानंतर ती रील बघणार म्हणजे आपण जर विचारलं की भाई तू त्या रीलमध्ये काय केलं, आपल्याला ते पण आठवत नाही. पण जेव्हा हे असे जे व्लॉग आहेत जेव्हा आपण भविष्यात बघू की भाई आपण स्वतःला किती इम्प्रोवाइज केलं, किती डेव्हलपमेंट केले आपण स्वतःमध्ये, म्हणजे नाही का काय, कोणत्या आपण आपली बिगिनिंग काय होती, आपण कोणत्या फेजमधून गेलेलो आहे, काय सगळ्या गोष्टीच्या आहेत त्या सगळ्या आपल्याला भविष्यात आपल्याला स्वतः काय म्हणतात त्याला एक्सपिरियन्स करता येतील. त्यासाठी या सगळ्या व्हिडिओतला विषय. तर नक्की भावांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या अशा व्हिडिओज आवडत असतील तुम्हाला तर. नाही अजून व्लॉग एंड नाही झालं आहे, नका लोड घेऊ. पुढं थोडासा रोड आहे तो दाखवतो तुम्हाला, मग आपलं व्लॉग होईल एंड. ठीक आहे. असं नाही की मी 2050 म्हणलं म्हणजे 2050, 2080 मध्ये पण बघू शकेल मी व्हिडिओ नाही का. नका लोड घेऊ तुम्ही. माझा जन्म 2000चा आहे, 00. त्याच्यामुळं सेंचुरी केल्याशिवाय आपल्याला जायचं नाही. सेंचुरीच करायची आपल्याला, कळलं ना. मोरेशेठ तुम्हाला पण सांगतोय सेंचुरी करायची आपल्याला. पार्टनरशिप सेंचुरी नॉट आउट जायचंय, कळलं का सगळ्यांना भावांनो. आणि आयुष्यात लक्ष ठेवा, एन्जॉय करत राहायचं. काही होऊ दे, ब्रेकअप होऊ दे, भांडणं होऊ दे, घरच्यांशी भांडणं, मित्राशी भांडणं, आयटमशी भांडणं, काही होऊ दे नाही का, एन्जॉय करत सोडायचं नाही. आज आयुष्य उद्या आहे का नाही माहित नाही. एन्जॉय कंटिन्यू करत राहा. स्वतःला एन्जॉय करा, दुसऱ्यांना एन्जॉय करा, स्वतः खुश करा, दुसऱ्यांना खुश ठेवा. बाकी काही नाही आयुष्यात, दुसरं काहीच नाही. पैसा येतो, पैसा जातो, कोणाकडे कमी येतो, कोणाकडे जास्त येतो, त्याचं काही महत्त्व नाही. म्हणजे महत्त्व तर आहे ते पैशाचं. पैसे एन्जॉयमेंट नाहीच एक बघायला गेलं तर, पण तरी पण आपण एन्जॉयमेंट करू शकतो.
मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये पण आपण एन्जॉयमेंट करू शकतो. तो एकटे असेल तर एकटे फिरायला जा, गाडी असेल तर गाडीने जा, गाडी नसेल तर ट्रेनने जा, बसने जा, PMTने जा, पायी निघा, पण घराच्या बाहेर निघा. घरात बसून काय होत नाही भावांनो. घराच्या बाहेर निघा, सगळ्या गोष्टी फिरा, एक्सप्लोर करा, मजा करा. टेन्शन नाही, काय नाही. टेन्शन तर आहे ते प्रत्येकाच्या आयुष्यात, कोण सांगतं कोण सांगत नाही. तरी पण स्वतःसाठी थोडा वेळ काढा. कोणाला जिम करायला आवडते जिम करा, कोणाला गेम खेळायला आवडते गेम खेळा, कोणाला फिरायला आवडतं फिरा, पण एक्सप्लोर व्हा. मुद्दा एकच की एन्जॉयमेंट करा. एन्जॉयमेंट करायचं सोडू नका, संपला विषय. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपण आपला ब्लॉग हा इथं एंडअप करतोय. भेटू तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा रे पोरांनो. बाय बाय आणि गुड नाईट.